तो स्थिर होत नाही. तुकोबरायांनी अजून किती नम्रता दाखवावी, अजून किती दीनता दाखवावी महाराज. ठीक आहे ना. आम्ही कोणी थोर नाही आहोत, आम्ही दास पांडुरंगाचे आहोत. ठीक आहे ना. मग आमची भक्ती करत असताना एका भक्ताचा भाव कसा असतो, आम्ही दैवाचे दैवाचे सुंदर भाव आहे महाराज. ठीक आहे ना. आम्ही काय करतो, नाम म्हणे दाखोली सदा अनंत नामे बाहुविंदा, नामस्मरण करतो. भगवंताचं सहस्र नामावली मुखामध्ये येते, परंतु घेतलेलं नाम आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी लीन करतो. महाराज हा एका साधकाचा भाव आहे बरं. म्हणून हे नामस्मरण करत असताना या नामाचा सुद्धा अहंकार आमच्याकडे येऊ नये. त्यावेळी आम्हाला असं वाटतं की अरे मी कुणी अतिशाना नाही का, कारण तो विश्वंभरच इतका मोठा आहे ना महाराज की त्याच्या मुखामध्ये जर आम्ही नामाला लागलो तर मुखामध्ये कायम नामस्मरण सुरूच होतं. ठीक आहे ना. जसं या माळावरती आल्यानंतर आम्ही रामकृष्णारी संप्रदायावाला असो, ओम शांती संप्रदायावाले असो, मायबाप हरिओम संप्रदायवाले असो, कोणत्याही संप्रदायाचे लोक महाराज या माळावरती आली की हात जोडला की पहिलं वाक्य एकच होतं, यशवंत हो जयवंत. मायबाप हो त्या भूमीचा आणि तिथल्या सर्व स्पंदनाचा परिणाम हा साधकावरती होत असतो. ठीक आहे ना. धन्य निरंकार त्यांच्या संप्रदायामध्ये गेला तर महाराज आम्ही त्यांचं वाक्य बोलतो आणि पुढे जातो. तसं प्रत्येकाच्या मुखामध्ये नाम येणं हे पूर्व पुण्य असावं लागतं. म्हणून तुकोबरा म्हणतात आम्ही नाम घेणारे कोणी नाही आहोत. महादेवांच्या वैभव दरबारामध्ये आम्ही जातो ना, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेला की महाराज तिथं आम्हाला गणपतीचं ध्यान होत नाही, आम्हाला तिथं बाकी देवी देवतांचं ध्यान होत नाही. बरोबर वैभव ज्यावेळी आम्ही लिंगाला दर्शन करायला जातो, डोकं टेकवतो, त्यावेळी महाराज जय जगदंब असं कोण म्हणतं का, देवीचं दर्शन देतो जय दुर्गा माता असं कोणी म्हणतं का महाराज. आम्ही तिथं नमस्कार केला की मुखात नाही येतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.
मंत्रजप होणं, महादेवांचा नामजप होणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून तुमच्याकडून हे नामस्मरण करून घेतलं. आता घेतलेलं नाम आपल्याकडे ठेवायचं नाही, ज्यांच्या लाडामुळे घेतलं त्यांच्या चरणाशी समर्पित करायचं. मग या नामाचा मोबदला काय द्यायचा हे ते ठरवतील आणि ते आपल्याला भविष्यात मिळेल. हा भाव ज्यावेळी भक्ताचा तयार होतो ना महाराज, त्यावेळी आम्हाला परमार्थाचा आनंद काय वेगळाच येत असतो. फक्त आमची चूक एक होते, आम्ही परमार्थ करतो परंतु परमार्थाचा मोबदला आम्ही स्वतः देवाला मागतो. देवा मी नामस्मरण करतोय पण कशा करता, माझं पोरगं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ते पोरगं तेवढं सुखरूप घरी आलं पाहिजे. आम्ही भजन करतो, आमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही भजन करतो. परंतु परमार्थ हे शिकवतो, तुम्ही फक्त नाम घ्या, तुम्ही फक्त कर्म करा, त्या कर्माचं फळ काय द्यायचं हे ईश्वर ठरवेल महाराज, ठीक आहे ना. आणि त्याचं फळ चांगलंच मिळणार. म्हणून मगाशी बोलले, ज्याचं कर्म छान मायबाप त्याचं जीवन सुद्धा छान. मग त्याने शंकाच घ्यायची नाही. आयुष्यभर परमार्थ केला, मग देवानं माझ्या आयुष्यात एवढं दुःख का दिलं. महाराज मी जाता जाता सांगून जाते, जर या जन्मामध्ये तुम्ही जर पाप कर्म केलं नसेल आणि तरी सुद्धा तुम्हाला दुःख भोगायला येत असेल तर महाराज तिथं फक्त हात जोडा आणि देवाला सांगा, हे या जन्माचं कर्म नाही, कदाचित मागच्या जन्माचं कर्म असावं ते आम्ही आता फेडत बसलोय, परंतु हे फेडल्याशिवाय सद्गती नाही. त्यामुळे फेडायचं, दुःख आलं तरी ते सोसायचं, देवाला ती ताकद मागायची आणि त्याच दुःखातून सुखाची प्राप्ती कशी होईल, आपण भगवंताच्या नामस्मरणापर्यंत कसं पोहोचेल याचा विचार प्रत्येकाने करावा. कारण हे मी बोलत नाही, तो कुमारे सांगतात, तो विश्वभर आमच्याकडून कसा बोलून घेतो. अभंगाचं तृतीय चरण. कायम्या पामरे प्रेमा विमुक्त
वादकांसाठी, हार्मोनियम वाजवणाऱ्यांसाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी. ठीक आहे ना. नामस्मरणाचा आनंद काय वेगळा असतो. आजचा हा आनंद आणि उद्याही तुम्ही सुंदर आनंद मनाप्रती घेणार आहे. त्यामुळे आज जे कोणी आलेले आहेत त्या सगळ्यांना उद्या निरोप द्या की मला वाटतं उद्या पंढरपूर कसं निर्माण होणार आहे आणि पंढरपूर कसं होणार आहे हे बघण्याकरता खास बोलून घ्या. आणि उद्या भजनामध्ये माझा हो तल्लीन होऊन जा का. कारण पंढरपुराकडे प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये एकच नाम जय महाराज. ठीक आहे ना. ज्ञानोबा